जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे 19 फेब्रुवारी, अर्थातच आपल्या महाराजांचं जयंती। तर आपण आज शृंगारतळी बाजारपेठेमध्ये एक भव्य अशी रॅली निघालेली आहे, ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि खूप सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे आणि नियोजनही खूप सुंदर होतं। चला, जर आपण रोहित बारे यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रजापति गणपति गजाश्वपति अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित सुवर्ण रत्न श्रीपति दयालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनिधि धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव। गदगद प्रांतीत बेलवाडीची घडी घेण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवले। या घडीचे नेतृत्व करण्याची मल्लम देसाई म्हणजे सावित्रीबाई यांनी मराठ्यांना कशी टक्कर दिली यात वर्णन केलं आहे। आणि स्त्रीबाबत त्यावेळेचे स्त्री अत्याचार, त्यावर होणारे शिक्षा व स्त्रीचा सन्मान यामध्ये वर्णन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की महाराज आपली फतेह झाली। हे ऐकून आनंद नाही बसला महाराज? आनंद झाला ना पंत, पण या आनंदापेक्षा आम्ही कुणाविरुद्ध लढलो याचा सल मोठा आहे। असो, आमच्या वीरांनी पराक्रमाची शर्थ केली, त्यांची वाखाणणी व्हायलाच हवी। मुजरा महाराज, या हंबेराव या, भले शाबास, मावळ मुलखाचं नाव राखलं महाराज। आता पुढची मोहीम सुकर नाही, अवश्य पंत, पण जाण्या
आधी आम्हास त्या वीरांगनेचं दर्शन घ्यायचंय जिने अखंड मास आमच्या सैन्याशी झुंज दिली आहे. महाराज, हा आपला आजचा जीव बघून मात्र तिनं पळ काढला नव्हतं. हा आपलं सकुजराव गेलं तिच्या मागावर. आत्ता कैद करून आणतील बरं. कैद कैद काय बोलताय गंभीरराव? ही ऐसी मुलुकगिरी कुणी करायला सांगितली? विजयी झाला म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान पायदळी तुडवायचा अधिकार लाभला की काय तुम्हाला? माफी असावी महाराज, पण युद्धाच्या धामधुमीत असं काय होऊन गेलं की भागच राहिलं नाही बघत. ठीक आहे, येऊ द्या सखुजीरावाला, याचा जापसाल घेऊ आम्ही. मुजरा राजे, या सखुजीराव, खरे पराक्रम गाजवून आलात. राजे, बयानी सगळी होती हातून म्हणून मागावर जाऊन घेऊन यावं लागले. सखुजीराव, यापुढे अदब सोडू नये. आज मराठी राज्यासाठी आपण भीम पराक्रम गाजवला. जे गेल्या 25 दिवसात साध्य झालं नाही ते पळभरात मिळवलं, म्हणून ही कसूर माफ करू आम्ही. सावित्री अक्का, आम्हास जैशा हौस आहे तैशा पट. आपल्याकडून बदंगल झाला म्हणून आम्हास लढावे लागले आपल्याशी. तरीही आपल्या पायाशी आम्ही नम्र आहोत. आईच्या मायेनं. आई, कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहेस? युद्धात विजय मिळवलेले उन्मादी राजे तुम्ही. आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का, विजयी वीर झाला तरी त्याला शिंग फुटत आहेत. तो माणूसच राहतो. आम्हीही आमचं माणूस पण सोडलेलं नाही. माणूसपण? माणूसपणाची व्याख्या ही तुम्हीच ठरवावी. सगळे नीती नियम विजेत्यांना अनुकूल असतात. पराजितांच्या बायकांना पट्टीक बनवणं ही देखील नीतीच ठरते अशा वेळी. ही सावित्रीबाई तुझ्या समोर पट्टीक म्हणून उभी आहे राजा. तू ही मनसोक्त भोग घे तिचा. सोड अजून तुझी कोण पटवटलेली गिधाडं असतील तर तिच्या राजा देहाचे तुकडे तोडण्यासाठी. हीच रीत आहे राजे, हीच रीत आहे. सावित्री अक्का, या असल्या रीतीभाती शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता. त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो. बस झालं तुझं हे ढोंग. एवढी नियत तुझ्या अंगी असती तर भर रानात आमच्यावर हे वासनांध कुत्ते सोडले नसतेस तू. वासनांध कुत्ते? वासनांध कुत्ते म्हणजे सावित्री अक्का, काय झालंय? सखोजीराव, काय ऐकतो आहोत आम्ही? राजे, ते म्हणजे सखोजीराव, तुम्ही भर रानात आपली निघली माझी. बोल राजा, कुठे गेली तुझी ती नीतिवंत? कुठे गेली आहे? साहेब, आम्ही काय घडलं? सखोजीराव, तू हे नीच कर्म करावंस. काय वाटलं तुला? महिनोन महिने झोंजलेल्या या वाघिणीची तू शिकार केली म्हणून तिची अशी विडंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला. सखोजीराव, हरामखोर. सावित्रीबाई तैशी आपली शत्रूच आहे. त्यांच्या कुकर्माची सगळ्या कुकर्म नंतर प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो. या स्वत्वासाठीच लढत असतो. इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही. आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकानं आमची सत्ता कबूल करावी. आम्ही हे स्वराज्य उभं केलंय ते या रयतेच्या कल्याणासाठी. ती रयतच इथं नाडली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय लागला? नाही सकोजी, नाही. तुझा हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही. राजे, एकदा माफी द्या. या माफीसाठी भगवंतवान रगत सांगू आम्ही राजे. रक्त सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सकोजी. स्वतःच्या हातानं शीर उतरवून ते मातीत मिसळत असतो. जीवापेक्षा इब्रत मोठी असते. तीच इब्रत तू सोडलीच सकोजी. मग तुझा हा जीव काय कामाचा?
समस्त गुहागरवासियांच्या वतीने आज आपण या मार्ग इमारतले जे बांधव आहेत त्यांनी अक्षरशः शिवशाही जी या सुंदरताईच्या बाजारपेठेमध्ये उतरवली त्याचा आपण एक मोठ्या जयघोषामध्ये आपण त्याचं स्वागत करूया. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, नमो पार्वती फतेह, हर हर महादेव, नमो पार्वती फतेह, हर हर महादेव. बंधूंनो, आज खरं गावोगाव प्रत्येक ठिकाणी वाडी मास्तांवर शिवजयंतीचे उत्सव साजरे होत आहेत. परंतु आता आपण या ठिकाणी जो शिवशाहीचा एक प्रसंग इथं सादर केला त्या प्रसंगातून कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कुटक्षेत्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सहसाचा रक्ताची घाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी बोलण्याचा माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजात स्थान निर्माण करणारा किमियागार म्हणजे शिवबा, किमियागार म्हणजे शिवबा. खरं तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर स्वतःच्या मनात श्रद्धा जपली, पण त्या श्रद्धेचा कधीही रूपांतर अंधश्रद्धेत होऊ दिलं नाही. हा खऱ्या अर्थाने त्यांचा गौरवशाली इतिहास आहे. आज एखादं मांजर आडवं गेलं तर आपण आपली वाट बदलतो, पण 400 वर्षांपूर्वी शिवरायांना आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, औरंगजेब अशी कितीतरी माणसं आडवी गेली, पण शिवरायांनी वाट नाही बदलली तर त्या सगळ्यांची वाट लावून मगच राजे शांत झाले. हा खऱ्या अर्थाने त्यांचा गौरवशाली इतिहास आहे. तुझ्या आयुष्यभर शिवरायांनी स्वतःचा आदर्श मानलाय तो म्हणजे माँसाहेब जिजाऊंना आणि छत्रपती शहाजीराजांना. जगाच्या इतिहासावर एक महान पराक्रमी राजा आपल्या आई आबांना आदर्श मानतो आणि आजकालची ही मुलं काय करतात बरं?